नेरळ गावातील धामोते परिसरामध्ये उघड्यावर कचरा डंप करून तो जाळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या परिसरात राहणारे अंकित सोनवणे आणि गोवर्धन शिंदे यांनी याबाबत तक्रार केली असून कचरा जाळल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। धामोते परिसरातील मोकळ्या जागेत नियमितपणे कचरा टाकून तो जाळण्यात येत असल्याने परिसरात दाट धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणाचं वातावरण निर्माण होत आहे। याचा सर्वाधिक फटका वृद्ध नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना बसत असून हा प्रकार आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे या कचऱ्यामध्ये मेडिकल वेस्टचाही समावेश असल्याचं समोर आलं असून त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे। मेडिकल वेस्ट जाळण्यामुळे निर्माण होणारे विषारी वायू नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतात। या संपूर्ण प्रकरणाबाबत नगरपालिका व संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर अंकित सोनवणे आणि गोवर्धन शिंदे यांनी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची दखल घेत सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने नागरिकांना उत्तर दिलं असून या प्रकरणावर लवकरच कारवाई करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं आहे। नमस्कार, माझं नाव आहे अंकित सोनवणे। मी धामोते परिसरात राहतो, नेरळ गावामध्ये। आमच्या परिसरात अनेक दिवसांपासून कचरा साचलेला आहे। उघड्यावर कचरा जाळला जात असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी व वायू प्रदूषण होत आहे। याचा परिणाम लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांच्या आरोग्यावर होत आहे। आम्ही संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका व प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली, पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाहीये। प्रशासनाने तात्काळ कचरा जाळवणे उघड्यावर थांबवला पाहिजे आणि यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे। लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा जो हा खेळ चाललाय इकडे, हा थांबवला पाहिजे आणि यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। याच्यामध्ये आम्ही चेक केल्यावर आम्हाला कळलं की याच्यामध्ये मेडिकल वेस्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे आणि ह्या कचऱ्यामुळे लोकांना खूप जास्त त्रास होतोय। नमस्कार सगळ्यांना। हा जो परिसर बघता ना तुम्ही, आता सध्या आपण नेरळमध्ये आहे। हे धामोते गाव आहे। इकडे धामोते लगत तुम्हाला सांगतो, इकडं ही कुठली बिल्डिंग आहे रे? डिवाइन कॅपिटल। ही बिल्डिंग आहे डिवाइन कॅपिटल। तिकडं मॉर्निंग आहे, ह्या साईडला लक्ष्मी आहे, तिकडे वास्तू कलश आहे, सागर प्लाझा आहे आणि धामोते लगत एक नाला आहे आणि नाल्याच्या बाजूलाच नेरळ ग्रामपंचायत आणि या साईडला कुठली ग्रामपंचायत, ममदापूर ग्रामपंचायत आहे। तर ह्यांनी एक डम्पिंग ग्राउंड बनवलं होतं। ह्याच्यामध्ये पूर्ण मेडिकल वेस्ट, कचरा, ही लोक रोज रात्री ह्या कचऱ्याला आग लावतात आणि हा जो कचरा आहे ना, या कचऱ्याच्या धुरामुळे जो इथला परिसर आहे, इथल्या लोकांना सगळ्यांना त्रास होते। म्हणजे नुसता धूर, वायू, या ठिकाणी लहान पोरं आहेत, वयस्कर माणसं आहेत, तर ह्यांना आज 2 ते 3 वर्ष झालं हा इथल्या लोकांना त्रास होते। तर आम्ही गेल्या वर्षी सुद्धा सरपंचांना अर्ज दिलता, तिकडं अलिबागला पण अर्ज दिलता आणि या ग्रामपंचायतीला सुद्धा अर्ज दिलता। आज 2 ते 3 वर्ष झालं हा इथला प्रॉब्लेम आहे। 2-3 वर्ष झालं सांगून सुद्धा जे इथली म्हणजे अधिकारी आहेत, हे ह्याच्यावर कुठलीच कठोर म्हणजे निर्णय घेत नाही। आता एक दोन दिवसापूर्वी हे माझे मित्र आहेत, आपलं हे का सोनवणे, अंकित सोनवणे किंवा आम्ही स्वतः आलतो इकडं। या ठिकाणी अक्षरशः मेडिकल वेस्ट रात्रीचा धूर जाळला जातो। या साईडला नेरळ स्टेशन आहे, लोकांना घरी जाताना येताना खूप त्रास होतो या साईडला। आम्ही 1-2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा किंवा एकनाथ शिंदे साहेब, आम्ही ट्विटरच्या मार्फत आम्ही त्यांनाही सगळं हे पाठवून दिलेले, बस एवढंच।